श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर सध्या सर्वांना प्रश्न पडलेला आहे की यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे घट कधी उठवायचे आहेत, घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, तसेच ज्यांनी उठता आणि बसता उपवास केलेला असेल त्यांनी उपवास कधी धरायचा आहे, कधी सोडायचा आहे, ज्यांनी नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास केलेला असेल त्यांनी हा उपवास कधी सोडायचा आहे आणि उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा जेणेकरून आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळू शकेल। तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर 3 ऑक्टोबरला सर्वांनी आपापल्या घरी घटस्थापना केलेली असेल, घट बसवले असतील, अनेक जणांनी उपवासही केले असतील, सगळ्यांची देवीची सेवा चालू असेल। नवरात्रीचे हे 9 दिवस इतके पवित्र, शुद्ध आणि सात्विक असतात की आपल्याला ते 9 दिवस कसे जातात कळतही नाही आणि बघता बघता नवरात्रीचे 9 दिवस संपत देखील आलेले आहेत। तर यावर्षी एक असा विशेष योगायोग झालेला आहे की तो म्हणजे खंडे महानवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे उपवास कधी सोडायचा आहे आणि घट कधी उठवायचे आहेत। कारण काही जण आपापल्या परंपरेनुसार नवमीला तर काही जण दसऱ्याच्या दिवशी घट उठवतात। आमच्याकडे सुद्धा दसऱ्यालाच घट उठवले जातात। पण तुमच्याकडे जर पूर्वीपासून नवमीला घट उठवत असतील तर तुम्हाला नवमीलाच घट उठवायचे आहेत आणि ज्यांनी पहिल्यांदाच घटस्थापना केलेली असेल किंवा ज्यांना माहिती नसेल की आपल्याकडे पूर्वीपासून कधी घट उठवतात तर त्यांनी मात्र दसऱ्याच्या दिवशी घट उठवायचे आहेत। कारण शास्त्रानुसार नवरात्र उत्थापन शनिवारी 12 ऑक्टोबर 2024 रोजी आहे। यानंतर आपण घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊया। तर शनिवारी 12 ऑक्टोबरला दसरा आहे, पण दशमी तिथी ही 12 तारखेला शनिवारी सकाळी 10:58 सुरू होते। म्हणजे सकाळी 11 वाजता सुरू होते ती दुसऱ्या दिवशी 13 तारखेला 9:08 संपते। त्यामुळे जे लोक दसऱ्याला घट उठवणार आहेत तर त्यांनी शनिवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 11 नंतर घट उठवायचे आहेत। कारण या दिवशी सकाळी 11 नंतर दशमी तिथी ही चालू होते। तसेच याच दिवशी तुम्ही विजय मुहूर्तावर पण घट उठवू शकता। तर विजय मुहूर्त असा आहे, शनिवारी 12 ऑक्टोबरला विजय मुहूर्त दुपारी 2:22 पासून ते दुपारी 3:09 पर्यंत असणार आहे। तर हा विजय मुहूर्त आहे, तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही घट उठवू शकता किंवा मग 12 ऑक्टोबरला शनिवारी 11 नंतर तुम्ही कधीही घट उठवले तरीही चालू शकतात। कारण दसरा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो, त्यामुळे हा दिवस सर्वात शुभ असणार आहे। त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी जे लोक घट उठवणार असतील तर त्यांनी सकाळी 11 नंतर कधीही उठवू शकता आणि जे लोक नवमीला घट उठवणार आहेत तर त्यांनी घट कधी उठवायचे तर त्यांनी पण शनिवारी 12 ऑक्टोबरलाच घट उठवायचे आहेत। म्हणजेच वेळ जाणून घेणं खूप आवश्यक आहे। तर शनिवारी 12 ऑक्टोबरला पहाटेपासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत नवमीचे घट तुम्ही उठवू शकता। शनिवारी 12 तारखेला सकाळी पहाटेपासून ते 11 वाजेपर्यंत नवमी तिथी असणार आहे। त्यामुळे नवमीचे जे घट उठवतात तर त्यांनी या वेळामध्येच घट उठवायचे आहेत। तर अशा प्रकारे आपापल्या परंपरेनुसार त्या दिवशी घटाचे उत्थापन करायचे आहे। तर यानंतर आपण पाहूया उपवास कधी सोडायचे। तर नवरात्रीमध्ये काही जण 9 दिवसांचा उपवास करतात, तर काही जण उठता बसता उपवास करतात, तर काही जण अष्टमी आणि नवमीचा उपवास करतात। तर ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास आहे तर त्यांनी प्रतिपदेपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून उपवास केलेला असेल तर तो उपवास आपल्याला 9 दिवसांचा उपवास आहे तो शनिवारी 12 ऑक्टोबरला घट उठवल्यानंतर सोडायचा आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नवमीला घट उठवले किंवा दसऱ्याला घट उठवले तरीही आपल्याला घट उठवल्यानंतर आपल्याला हे उपवास सोडायचे आहेत। आणि ज्यांनी फक्त अष्टमी आणि नवमीचा उपवास केलेला असेल तर त्यांनी अष्टमीला उपवास धरायचा आहे, त्याचबरोबर नवमीला सुद्धा उपवास धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी सकाळी घट उठवल्यानंतर हा उपवास सोडायचा आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अष्टमी आणि नवमीचा उपवास सुद्धा दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आहे। त्याचबरोबर उठता बसता उपवास हा खूप जणांचा असतो, तर त्यांनी उपवास कधी सोडायचा आहे तर बघा, ज्यांनी उठता आणि बसता उपवास केलेला असेल तर त्यांनी नवरात्रीच्या पहिल्या प्रतिपदेला उपवास केलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडलेला असतो।
तर त्यांनी उठता उपवास हा शुक्रवारी महाअष्टमीला करायचा आहे। शुक्रवारी 11 ऑक्टोबरला आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे। तुम्ही सकाळ संध्याकाळ फराळाचे पदार्थ खाऊ शकता। ज्याप्रमाणे तुम्ही उपवास केलेला असेल तर त्याप्रमाणे 12 तारखेला सकाळी घट उठवल्यानंतर आपल्याला हा उठता उपवास हा सोडायचा आहे। थोडक्यात काय तर यावर्षी नवमी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे सर्वांनी उपवास दसऱ्याच्याच दिवशी फक्त घट उठवल्यानंतर सोडायचे आहेत। घट उठवायच्या आधी सर्वांकडे महानैवेद्य बनवला जातो। काही जण गोडाधोडाचे पदार्थ बनवतात तर अनेक जणांकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो। आणि असंही आपण दसरा या सणाला गोडधोड जेवण बनवतच असतो। तर त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी घटाला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घट उठवल्यानंतर मग आपल्याला उपवास सोडायचा आहे। काही जण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायच्या थोडंसं आधी दही भाताचा नैवेद्यही दाखवतात आणि घटामध्ये पण थोडासा दही भात टाकतात गारवा म्हणून। तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर तुम्ही करू शकता। आणि अनेक ठिकाणी दही भात खाऊन सुद्धा उपवास सोडतात। किंवा मग तुमच्याकडे जर पुरणपोळीचं जेवण बनत असेल तर आपल्याला घट उठवल्यानंतर पुरणपोळीचं सात्विक असं जेवण ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे। उपवास सोडताना तुम्हाला चुकूनही तामसी पदार्थाचे सेवन करायचे नाही। मग कांदा लसूण यांचाही समावेश हा तामसी पदार्थामध्ये होतो। तर कांदा लसूण युक्त पदार्थाचे सेवन करून उपवास सोडू नका। म्हणजेच काय तर तुम्ही जेही पदार्थ बनवाल तर त्यामध्ये कांदा लसूण हे वापरू नका। आपल्याला सात्विक अन्न पदार्थ ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे। तर त्यामध्ये तुम्ही दही भात खाऊन सोडू शकता किंवा पुरणपोळी खाऊन उपवास सोडू शकता किंवा मग देवीचा प्रसाद म्हणून एखादी कडकणी किंवा आणि एखादा गोडाचा पदार्थ बनवला असेल तर तोही खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता। त्याचबरोबर घट उठवल्यानंतर जो अखंड दिवा असतो तर तो फुंकर मारून विझवू नका। तर त्यातील तेल संपल्यावर तो दिवा आपोआप शांत होईल। त्यानंतरच तुम्ही तो उचलून घासून पुसून स्वच्छ करून ठेवा। आपण ज्या दिवशी घट उठवणार आहोत तर त्या दिवशी दसरा आहे। तर त्या दिवशी आपल्याला देवांना सुद्धा स्वच्छ स्नान घालून त्यांची स्थापना नवीन वस्त्रावरती करायची आहे आणि त्यांची छान अशी पूजा करायची आहे। या दिवशी देवाला आवर्जून झेंडूची फुले आणि आपट्याची पाने वाहायची आहेत आणि याच दिवशी नवरात्र उत्थापन आणि उपवासाचं पारणं सुद्धा होणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। म्हणजेच घट उठण्याबद्दल आणि उपवास सोडण्याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अजूनही काही तुमच्या शंका असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।